सर्वात प्रथम माझा सर्वांना सादर दंडवत प्रणाम. आपण आजपासून डोंबेग्रामच्या लीला ऐकणार आहोत. डोंबेग्राम तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. डोंबेग्राम व सर्वज्ञ. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात 2 वेळा आणि उत्तरार्ध काळात 4 वेळा असे एकूण 6 वेळा डोंबेग्रामला आले. पूर्वार्धात दोन्ही वेळेस व उत्तरार्धात तिन्ही वेळेस त्यांचे राजमठामध्ये वास्तव्य होते. 6व्या वेळेस सर्वज्ञ नेवरगावहून डोंबेग्रामला आले. त्यावेळी ते छिन्नपापला गुंफेमध्ये थांबले होते व तेथून लगेच ते सुरेगावला गेले. सर्वज्ञाच्या डोंबेग्रामला येथील पूर्वार्धातील व उत्तरार्धातील वास्तव्याने राजमठाबरोबर उंच मठ, प्रसन्न मठ व डोंबेग्रामचा सर्व परिसर पावन झालेला आहे. त्यांची चरणांकित स्थाने व त्या स्थानावरील घडलेल्या लीळा आज आपण क्रमाक्रमाने ऐकणार आहोत. चला. स्थान क्रमांक 1. वसतिस्थान व अवस्थान स्थान. हे स्थान राजमठात मध्यभागी असून त्यावर संगमरवरी दगडाचे लहान व प्रेक्षणीय देऊळ आहे. 1 नंबरला पूर्वार्ध लीळा क्रमांक 232. डोंबेग्रामला मुक्काम व दाई भगवंताकडून ओटा तयार करून घेणे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वार्धात पहिल्या वेळेस घोगरगाव तालुका वैजापूर येथून डोंबेग्रामला मार्गशीर्ष 1419 रोजी आले. त्यावेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. सोबत दाई भगवंत भक्तही होते. दाई भगवंतांनी स्वामींना विनंती केली की जीजी, स्वामी मला खूप ताप आलेला आहे. तापाने अंग फणफणलं आहे. त्यावर स्वामी म्हणाले, तुम्हास ताप आहे तर तुम्ही आमच्यासाठी ओटा तयार करा. दाई भागवत म्हणाले, हो काजी, आत्ता ओटा तयार करतो. असे म्हणून दाई भगवत ओटा तयार करू लागले. जसा जसा ओटा तयार होऊ लागला तसा तसा त्यांच्या शरीरातील ताप उतरू लागला. ओटा पूर्ण तयार झाला, परंतु त्यांच्या अंगातील ताप पूर्णपणे काही गेला नाही. स्वामी एक रात्र वास्तव्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सकाळीच उठून बावीला गेले. पूर्वार्ध लीळा क्रमांक 292. डोंबेग्राम येथे 7 दिवस वास्तव्य व दाई भगवंताला ओट्याला चुना लावण्यास सांगणे. त्यावेळेस सर्वज्ञांचे जेथे 7 दिवस वास्तव्य होते या काळातही दाई भगवंत सोबत होते. ते म्हणाले, जीजी, माझा ताप अजून पूर्णपणे गेलेला नाही. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, तुम्ही आमच्यासाठी हा ओटा तयार केलेला आहे, याला चुना लावा म्हणजे तुमचा पूर्ण ताप निघून जाईल. हो काजी. म्हणून दाई भगवंतांनी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ओट्याला चुना लावला. चुना लावून झाल्यानंतर त्यांच्या अंगातील पूर्ण ताप गेला. त्यानंतर जामगाव तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद, आजचं जे संभाजीनगर आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरार्धात पहिल्या वेळेस छिन्नपापीहून डोंबेग्रामला आले. त्यावेळेस त्यांचे वास्तव्य येथे राजमठात 6 महिने होते. त्यानंतर उत्तरार्ध लीळा क्रमांक 124. डोंबेग्रामला 6 महिने वास्तव्य. सर्वज्ञ छिन्नपापी गुंफेत असताना डोंबेग्रामचे रेई नाईक दर्शनाला येत असत. एके दिवशी सर्वज्ञांचा पूजा उसर झाला होता. रेई नाईक आलेले होते. त्यांनी स्वामींना डोंबेग्रामला चालण्याविषयी विनंती केली. या विनंतीवरून सर्वज्ञ भक्तजनांसोबत डोंबेग्रामात जाण्यात निघाले. जाता जाता स्वामी सिंहनारायणाच्या मंदिरात गेले व तेथील चौकात बसले. तेव्हा तेथील मासोपवासिनींनी स्वामींना दंडवत घातले व पाया पडल्या. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, आम्ही आता डोंबेग्रामात जात आहोत. तेव्हा मासोपवासिनी विनंती करत म्हणाला, जीजी, आमचे उपवासाचे उद्यापन जवळ आले आहे. उद्यापन होईपर्यंत येथेच थांबावे. स्वामी म्हणाले, तुमच्यापैकी कोणीही आमच्याकडे उद्यापनासाठी बोलवण्यास आले तर त्या दिवशी आम्ही आपल्या उद्यापनासाठी येऊ. असे म्हणून सर्वज्ञ आपल्या भक्तजनासह डोंबेग्रामला गेले. तिथे एकत्र 3 मठ होते. एक दक्षिणाभिमुख, एक पूर्वाभिमुख व एक उत्तराभिमुख. या तिन्ही मठांना एकत्रित राजमठ नावाने ओळखले जात होते. यापैकी स्वामींनी दक्षिणाभिमुख मठात वास्तव्य केले. तेथे मठाच्या बाहेरील ओसरीच्या पश्चिम भिंतीला लागून एक उत्तर दक्षिण ओटा होता. या ओट्याचा सर्वज्ञांचा सकाळचा व सायंकाळचा पूजावसर होत असे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 125. नाथोबा करवी भट्ट बाहेर घालवणे. असेच एक दिवशी स्वामी सकाळच्या पूजावसरानंतर आतील ओट्यावर बसलेले होते. त्यांनी भक्तजनांची करमणूक करायची ठरवली व ते नाथोबास म्हणाले, मंडळी का, तुम्ही नागदेवास मठाबाहेर घालवा. असे का. म्हणून नाथोबा भटोबासाकडे निघाले असता स्वामी भटोबास म्हणाले, वानरे या, तुम्ही स्वतःच दरवाजाबाहेर जाऊ देऊ नका. मग असे का. म्हणून भटोबास ही उठले व दोघांची रेटारेटी सुरू झाली. नाथोबांनी भटोबासांना ढकलीत दरवाजापर्यंत नेलं.
तितक्यात स्वामी म्हणाले, अरे अरे आता घालविणार मंडळी वानरेशाला दरवाजा बाहेर बर का. आणि त्या शब्दासह भटोबासाला आवेश चढला आणि त्यांनी नाथोबांना ढकलीत सरळ मागील भिंतीपर्यंत नेलं. पुन्हा स्वामी म्हणाले, लोटले रे मंडळी कास, वानरेश थोडाच ऐकणार आहे त्याला. स्वामींनी असे म्हटल्यावर आता नाथोबास भलताच जोर चढला व त्या आवेशात त्यांनी भट्टोबासांना पुन्हा दरवाजापर्यंत ढकलीत नेलं. स्वामी ज्याची बाजू पडती असेल त्याला वरीलप्रमाणे म्हणायचे व त्यामुळे त्यास फरून चढून दुसऱ्याचा लोटायचा. अशी थोडा वेळ स्वामींनी लीळा केली, जेणेकरून कर्मनाश होऊन जीवस्वरूप योग्य होता. मग स्वामींनी तो खेळ बंद केला. सरभंजनी देमती प्रति हिंसा पाप निरूपण. देमतीने बाण दिल्याबद्दल तिला हिंसेचे निरूपण. लीळा क्रमांक 126. एके दिवशी सर्वज्ञांना रात्रीचा पूजावसर झाला. मग त्यांचे जेवण झालं. बाईसांनी सुपारीची खांडे दिली. पानाचे विडे करून देत होत्या. तेव्हा रेईनाथकांचा भाऊ कांढरनायक त्यांच्या घराला त्यांच्या पंचकल्याणी घोडा पळवून नेण्यासाठी चोरांनी वेढा घातला. त्यामुळे आरडाओरड होत होती. सर्वज्ञ म्हणाले, पहा हो वानेरया, आरडाओरडा का होत आहे. भट्टोबास उंच मठावर चढले. पाहतात तर चोरांनी घोडा नेण्यासाठी घरातला वेढा दिला होता. आतील व बाहेरील दोन्ही पक्ष एकामेकास आटोपत नव्हते. हे दृश्य पाहून भट्टोबासांना आपले पूर्वजीवन आठवले आणि त्यांनी बळी रे बापू माझे अशी गर्जना केली. त्या चोरामध्ये एक चोर शब्द जेधून निघाला. तेथेच नेमका बाण मारून त्याला ठार करण्याची विद्या जाणणारा शब्द विधिया होता. त्याने बाण सोडला. तो भट्टोबासाच्या कानाजवळून गेला. चोर म्हणाला, हा रे, याची काही सैनिक आत आहेत आणि काही मठावर आहेत. परत चला, पळा. चोर परत गेले. मग भट्टोबास सर्वज्ञाजवळ आले. तेव्हा सर्वज्ञ मठातच ओट्यावर बसलेले होते. भट्टोबास म्हणाले, जीजी, कांढर नायकाच्या घरी चोर आले. त्यांनी घोडा चोरून नेण्यासाठी घरातला वेढा दिला होता. आतले शिपाई महाराजांच्या प्रतिकार करीत ओरडत होते. तेव्हा मी बळी रे म्हणून हाक दिली. एका चोराने माझ्याकडे बाण सोडला. तो बाण झू करून माझ्या कानाजवळून गेला. सर्वज्ञ म्हणाले, अहो, आम्ही तुम्हाला आरडाओरड का होत आहे हे पाहायला पाठवले होते की तुम्हाला बळी रे म्हणून हाक द्यायला पाठवले. तुम्हा हाक द्यायचे काय कारण. ते अपसत लढून मेले तरी तुम्हाला काय द्यायचे. त्यात एक शब्द वेद्या होता. त्याने तुमच्या हाकेच्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला. आम्ही तुम्हाला पाठवलेलं होतं म्हणून त्याचा बाण चुकला. इतर कोणी असतं तर त्याला तो बाण नेमका लागला असता. सर्वज्ञ पुढे म्हणाले, तुम्ही येथून म्हणितले ते करीनो गी का. अर्थात आम्ही सांगितलेल्या विधीचे पालन करणे हे तुमचे कर्तव्य होते. आचार 254 नंतर सर्वज्ञ झोपले. दुसऱ्या दिवशी स्वामी सकाळी झोपेतून उठले. त्यांचा सकाळचा पूजावसर झाला आणि ते गुंफेकडे फिरायला गेले. त्या दिवशी मठ सारवायची झाडवायची पाळी देमाईसाची होती. झाडता परकोट्याच्या फाटकात तिला एक बाण अडकलेला दिसला. तिने काढून घेतला व दाराजवळ आली. दाराजवळ रेईनायकाचा नोकर होता. तो बाण देमतीने त्या नोकराला दिला. मग मठ झाडला. सडा समार्जन केले. तोपर्यंत सर्वज्ञ गुंफेकडून फिरून आले व ओसरीत बसले. देमाईस स्वामीकडे गेली व त्यांना विचारले, जीजी, मी मठ झाडत असताना मला पराकोटच्या फाटकात रुतलेला बाण दिसला. तर तो बाण तिथे कस काय. सर्वज्ञ म्हणाले, ते तुम्हाला माहीत नाही. नाही जी, मला माहीत नाही असे देमाईसा म्हणाली. सर्वज्ञ म्हणाले, आम्ही वानेराशांना रात्री गोंधळ ओरडा पाहाव्यास पाठवले होते. त्यांनी बळी रे म्हणून गर्जना केली. त्यामध्ये एक शब्द विधिया होता. त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला. तो वानेरेशाच्या कानाजवळून गेला व परकोटाच्या फाटकात रुतला. आम्ही पाठवले होते म्हणून त्यांना बाण लागला नाही. इतर कोणी असता तर तो मेलाच असता. मग सर्वज्ञांनी देमाईसाला विचारले, देमती, तो बाण कोठे ठेवलाय. जीजी, मी तो बाण रेईनायकाच्या नोकराला दिला. सर्वज्ञ म्हणाले, जा, तो बाण परत घेऊन या. हो जी, असे म्हणून देमती गेली व बाण घेऊन आली. सर्वज्ञांनी त्यांची दांडी मोडविली व टोक ठेचून जमिनीत पुरवले. मग सर्वज्ञांना देमतीला विचारले, देमती, हे असे आम्ही का केले हे तुम्हाला माहीत आहे का. नाही जी, मला माहीत नाही. सर्वज्ञांनी सांगितले, त्या बाणाने जर एखाद्याचा प्राण घेतला असता तर त्याचे निमित्त कारण तुम्ही झाला असता. हे करत या नरका घरत या नरकाहा, एकू एकसी दे ते या ही नरकाहा. अर्थात देमती हा बाण जो तयार करतो, जो धारण करतो आणि दुसऱ्यासही देतो त्याला ही नरक प्राप्त होतात.
डोमेग्रामच्या लीळा तुम्हाला कशा वाटल्या? अजूनही खूप लीळा आहेत डोमेग्रामच्या, त्याही आपण ऐकणार आहोत. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही लीळा कशी वाटली, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. प्रतिक्रिया देत चला, जेणेकरून आपले पुढचे व्हिडिओज त्याच संबंधित असतील. तुम्हाला हव्या असलेल्या लीळासुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही कमेंटमध्ये तसे मला सांगा. बाकी पुढच्या व्हिडिओत भेटूया आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. दंडवत प्रणाम. धन्यवाद.